पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 2 सराईत टोळ्या जेरबंद, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या 2 वेगवेगळ्या सराईत टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 26 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वाहने जप्त केली आहे। पहिल्या कारवाईत पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून हर्षल तांगडे आणि महेश मंगळवेडेकर या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 20 तोळे सोने आणि दुचाकी असा एकूण 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांच्यावर मंचर, नारायणगाव आणि जुन्नर भागात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। दुसऱ्या कारवाईत लोणावळा आणि वडगाव मावळ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या पियुष नानावत या आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 12 तोळे सोनं आणि दुचाकी असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरच्या कारवाईत विविध भागातील 23 चोरीचे गुन्हे एकाच वेळी उघड झालेत। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली असून गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे। स्थानिक गुन्हे शाखा यांनी मालमत्तेचे जे गुन्हेगार आहे, जे रिपीट ऑफेंडर्स आहे, त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ता हस्तगत केला आणि खूप काही गुन्हे उघडकीस आणलेले आहे। तो एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले। यामध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत आणि एकूण 46 लाखाचा मुद्देमाल सुद्धा 3 वेगवेगळ्या एकूण 5 आरोपी आहेत। त्यामधून 3 मेजर आहात आणि 2 विधी संघर्ष बालक आहेत। त्याच्या ताब्यातून 46 लाख रुपयाचा मुद्देमाल सुद्धा रिकव्हर करण्यात आलेला आहे। तो मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरणारी एक गुन्हेगाराची टोळी, यामध्ये हर्षल दत्तात्रय तांबडे, राहणार भीमाशंकर सोसायटी, मंचर, तालुका आंबेगाव, त्याच्या सहआरोपी महेश दत्तात्रय मंगळवेडेकर, राहणार वाडी रोड, मंचर, तालुका आंबेगाव। हा 2 आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जसा घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे केले होते। त्यांना त्याच्यावर सापळा रचून, गोपनीय माहिती करून, तकनिकी यंत्रणेचा वापर करून एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत। यामध्ये पारगाव पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, गोरेगाव पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, नारायणगावचा 1 गुन्हा, जुन्नर आणि आडेपाटाचा 1 गुन्हा। यामध्ये त्यांच्याकडून एकूण 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे। एक पल्सर मोटरसायकल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेली आहे आणि 2 बंब ज्याच्यामध्ये ते कॉपरचा वापर केला जातो, ते चोरीने जाते, ते सुद्धा 2 उपकरण त्याचे कडून हस्तगत करण्यात आहे। एकूण साधारण 29 लाख रुपयाचा मुद्देमाल टीमने हस्तगत केला आहे। तसाच कामशेत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये राहणारा पियुष बिरव नानावत, हा 19 वर्षाचा आहे, स्वतः सांगेशीचा राहणारा, हा विधी संघर्ष बालकाला सोबत घेऊन घरफोड्या, जबरी चोऱ्या असे गुन्हे करायचे। त्याच्याकडून एकूण 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 मोटरसायकल असा एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जे आहे ते टीमने हस्तगत केला आहे। या टोळी ज्याच्या तो विधी संघर्ष बालकाचा वापर करत होता, यांच्यावर अगोदर 4 गुन्हे दाखल होते। आता एकूण 17 गुन्हे उघडकीस आले। यामध्ये मुरली कांचनचे 2, दौंडचा 1, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ, राजगड, बारामती तालुका, भोर, जुन्नर, खेड, शिरूर, वडगाव मावळ, भोर, सासवड, वेल्हा, राजगड आणि नवल असा साधारण 15 ते 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जबरी चोरी,
घरफोडी चोरीसारखे गुन्हे करत होते. विशेष करून यामध्ये टीमचं अभिनंदन आहे की त्यांनी असे व्यक्तीला पकडला यामध्ये तो विधी संघर्ष बालकाला त्याचा मिसगाईड करून त्यांना बरोबर घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारीचे रस्त्यात घेऊन जात होता. ही जे गुन्हे उघडकीस एवढे आणले आहेत, टोळीवर आळा बसलेला आहे, त्यासाठी टीमचा मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि गुन्हे शाखाची जी टीम आहे ते आपल्यासोबत आहे ती सध्या. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.